मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांग लाभार्थ्याला मासिक 2,500 रुपये एवढं मानधन दिलं जात आहे आणि याच योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा असा जी.आर. आज 23 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलेले की राज्यातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत अशा सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना समाज कल्याण विभागाकडून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे। 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातूनच या दिव्यांग लाभार्थ्याला मानधन दिले जाणार आहे आणि याच्या संदर्भातील हा एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 23 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्याला प्रतिमाह 2,500 रुपये एवढी पेन्शन दिली जात आहे। यूडीआयडी कार्ड जमा केलेले, यूडीआयडी कार्डचे केवायसी झालेले जे पात्र लाभार्थी आहेत अशा पात्र लाभार्थ्यांना 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून या 2,500 रुपये मानधनाचा लाभ दिला जाणार आहे आणि याच्यासाठी 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना याच्यामध्ये संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड 1 मधील नियम 15/3 मधील तरतुदीनुसार आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी आणि सहाय्यक संचालक दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले। अर्थात याच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता पुढे या योजनेच्या अनुदानाच्या वितरणाच्या प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत। 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विशेष सहाय्य योजनेचे अनुदान हे आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून दिले जाणार आहे आणि याच अनुषंगाने हा एक काढण्यात आलेला अतिशय महत्त्वाचा असा जी.आर. आपण हा जी.आर. महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।